पुणे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाची आजपासून चौकशी होणार आहे आणि मुंढवा येथील 40 एकर जमीन गैरव्यवहाराची उच्चस्तरीय समिती चौकशी करणार आहे। विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। महसूल आणि नोंदणी विभागाचा सुद्धा या समितीमध्ये सहभाग आहे। दुय्यम निबंधकांच्या निर्णयांवर संशय होता आणि मुद्रांक शुल्क माफीमधील त्रुटींची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। 42 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क कोण भरणार? कंपनीचा भागभांडवल फक्त 1 लाख रुपये आहे। त्यामुळे शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राइजेसच्या विरोधामध्ये गुन्हा आहे। शासकीय जमिनींच्या अपहाराचा सुद्धा आरोप आहे। आणि या घोटाळ्याचं जाळं नेमकं कसं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पार्थ पवार यांचे वडील कथित जमीन घोटाळ्यात अजित पवारांचा राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप आहे। मात्र जमीन व्यवहाराशी दुरान्वयही संबंध नसल्याचा अजित पवारांनी दावा केला। पार्थ पवार 1800 कोटींची जमीन 300 कोटींना विकत घेणारी वादग्रस्त अमेडिया कंपनी पार्थ यांच्या मालकीची आहे। कंपनीत पार्थचा 99% हिस्सा आहे। कंपनीचा पत्ता म्हणून जिजाऊ बंगल्याचं नाव आहे। राजकीय प्रभाव वापरून स्टॅम्प ड्युटी ही माफ करून घेतल्याचा आरोप होतोय। मात्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। दिग्विजय पाटील पार्थ पवार यांचे मामे भाऊ, अमेडिया कंपनीत 1% पार्टनर, माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटलांचे सावत्र बंधू अमरसिंह पाटील यांचे चिरंजीव। कोरेगाव पार्क जमीन व्यवहारात खरेदीदार 6 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। शीतल तेजवानी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल। महार वतनाच्या 272 जमीन मालकांकडून पॉवर ऑफ अटॉर्नी मिळवली, बदल्यात। आणि या संदर्भात आणखी अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत। बालाजी, उच्चस्तरीय समिती आता चौकशी कशी करणार आहे आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी या चौकशी निमित्त विचारामध्ये घेण्यात आलेल्या आहेत? श्रद्धा, हे प्रकरण पुढे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही समिती नेमलेली होती। विभागीय अतिरिक्त सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे आणि यामध्ये नोंदणी महानिरीक्षक आणि जिल्हा अधिकारी सह जिल्हा निबंधक यांची सुद्धा ही सदस्य म्हणून यामध्ये काम करणार आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे मुद्रांक शुल्क माफ करून घेण्यात आलं, त्याचबरोबर 2% मुद्रांक शुल्क हा IT कंपनी आहे म्हणून माफ करण्यात आलं। असे जवळपास 42 कोटी रुपये जे आहेत, अगोदर 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटी रुपयाचा मुद्रांक शुल्क कोण भरणार याची चौकशी करण्यात येणार आहे। आणि इतका मुद्रांक शुल्क माफ कोणी केला, यामध्ये कोणी त्रुटी ठेवल्या आणि कोणी फायदा मिळवून दिला, विशेष करून जिल्हा उद्योग केंद्राकडून जे इरादा पत्र या उद्योजकांना मिळालं ते कोणी दिलं याची तपासणी केली जाणार आहे। आणि त्यानंतर या सगळ्यामधून जो आहे तो अहवाल तयार केला जाईल आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाईल। मात्र या सगळ्यांसाठी जे कागदपत्र तपासण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आता कुणाकुणाला चौकशीला बोलवलं जातं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। श्रद्धा, अगदी या चौकशीकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।